नमस्कार. कधी विचार केलाय की एक नेता आपल्या 80,000 अनुयायींना एका अशक्य वाटणाऱ्या सापळ्यातून कसं काय वाचवू शकतो? आज आपण जातक कथांमधली एक अशीच गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला खूप काही शिकून जाते, विशेषतः संकट काळात शांत राहण्याबद्दल आणि कल्पकतेबद्दल. चला तर मग सुरू करूया. जरा कल्पना करा, आपल्यावर 80,000 लोकांची जबाबदारी आहे आणि ते सगळेच्या सगळे एका जीवघेण्या धोक्यात सापडलेत. काय कराल अशा वेळी? हो, हीच तर या कथेची मुख्य संकल्पना आहे, एका प्रचंड मोठ्या आव्हानाची. ठीक आहे, तर कथेला सुरुवात करूया. गोष्ट आहे हिमालयातली. इथे बोधिसत्व जे माकडांचे राजे होते ते आपल्या 80,000 माकडांच्या कळपासोबत राहायचे. आणि ही गोष्ट आहे त्यांच्या एका इच्छेची आणि त्या इच्छेमुळे ओढवलेल्या एका मोठ्या धोक्याची. तर बघा, परिस्थिती काय होती. हिमालयाच्या जवळच एक गाव होतं आणि त्या गावात होतं एक टेंडुका नावाच्या फळांचं झाड. आता ही फळं इतकी गोड होती की माकडांना ती खूपच आवडायची. पण प्रॉब्लेम असा होता की हे गाव माणसांनी भरलेलं होतं आणि वरून तिथे कडक पहाराही होता. आणि इथूनच खरा संघर्ष सुरू होतो. त्या फळांचा मोह माकडांना काही आवरला नाही आणि त्यांनी गावात शिरण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. पण त्यांची ही योजना यशस्वी झाली का? चला पाहूया पुढे काय झालं. तर माकडांनी मिळून एक प्लॅन बनवला. प्लॅन तसा हुशारीचा होता, पण तितकाच धोकादायक. त्यांनी ठरवलं की मध्यरात्री जेव्हा गावातले सगळे लोक गाढ झोपलेले असतील तेव्हाच गुपचूप त्या झाडावर चढायचं आणि फळांवर ताव मारायचा. पण म्हणतात ना, नशिबाचा खेळ. त्यांच्या प्लॅनमध्ये एक मोठी गडबड झाली. झालं असं की रात्रीच्या वेळी एक गावकरी अचानक जागा झाला आणि त्याची नजर बरोबर त्या माकडांवर पडली. आणि बस, इथूनच सगळा तणाव वाढायला सुरुवात झाली. झालं, त्या एका माणसाने आरडाओरड करून अख्खं गाव जागं केलं. मग काय, हातात शस्त्र, धनुष्यबाण, काठ्या जे मिळेल ते घेऊन लोकांनी त्या झाडाला चारी बाजूंनी घेरलं. आता विचार करा, ती 80,000 माकडं पूर्णपणे अडकली होती. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त मृत्यू दिसत होता. आता जेव्हा सगळा कळप असा भीतीने गारटला होता तेव्हा साहजिकच सगळ्यांचं लक्ष त्यांच्या राजाकडे गेलं, बोधिसत्वाकडे. आणि खरं सांगायचं तर अशा भयंकर परिस्थितीत त्या राजाने जे धैर्य आणि शहाणपण दाखवलं ते खरंच वाखाणण्याजोगं होतं. ती घाबरलेली माकडं आपल्या राजाला विचारू लागली, महाराज बघा ना, आपल्या चारी बाजूंना सशस्त्र सैनिक उभे आहेत. आता आपलं काय होणार? या संकटातून आपल्याला कोण वाचवणार? त्यांच्या आवाजातली भीती आणि निराशा अगदी स्पष्ट होती. आता राजाचं उत्तर ऐका, जे खरंच खूप महत्वाचं आहे. तो शांतपणे म्हणाला, घाबरू नका. माणसांना खूप कामं असतात. काहीतरी असं नक्की घडेल की त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. तोपर्यंत एक काम करा, झाडावर जेवढी फळं शिल्लक आहेत ना, ती आरामात खाऊन घ्या. आता बघा, हेच तर खरं नेतृत्व आहे, नाही का? संकटात धीर देणं आणि शांतपणे विचार करणं. केवढा आत्मविश्वास होता त्या शब्दांमध्ये. आणि इथेच गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. जेव्हा राजा आपल्या कळपाला धीर देत होता तेव्हा एक जण असा होता जो तिथे नव्हता. पण गंमत म्हणजे या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याच व्यक्तीने शोधून काढला. झालं असं की राजाने जेव्हा सगळ्या माकडांना एकत्र केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कळपातला एक महत्त्वाचा सदस्य गायब आहे. आणि यामुळे कथेमधलं रहस्य आणि उत्सुकता आणखीनच वाढते. आणि तो गायब असलेला सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून तो होता सेनाका, राजाचा भाचा. आता प्रश्न हा होता की तो नेमका होता कुठे आणि ह्या सगळ्या परिस्थितीत त्याची भूमिका काय असणार होती. तर गंमत अशी होती की सेनाका कळपासोबत त्या झाडावर अडकलाच नव्हता, तो बाहेर होता. आणि याचमुळे त्याला एक असा उपाय सुचला जो आत अडकलेल्यांना सुचणं शक्यच नव्हतं, कारण त्याने त्या संकटाकडे बाहेरच्या नजरेने पाहिलं होतं, एक आउटसाइडर म्हणून. आता बघा सेनाकाची जबरदस्त योजना. त्याने काय केलं, पहिलं म्हणजे सुरक्षित अंतरावरून त्याने सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतला. मग त्याची नजर जवळच्याच एका झोपडीतल्या जळत्या शेकोटीवर पडली. त्याने क्षणाचाही विचार न करता तिथून एक जळतं लाकूड उचललं आणि वाऱ्याची दिशा बघून थेट गावालाच आग लावली. आणि मग काय होणार? आपल्या गावाला आग लागलेली पाहताच सगळ्या गावकऱ्यांनी माकडांना तिथेच सोडलं आणि आपली घरं वाचवण्यासाठी ते धावत सुटले. आणि हीच संधी साधून ती सगळी 80,000 माकडं तिथून सुखरूप निसटली. पण थांबा, ही फक्त एक प्राण्यांची गोष्ट नाहीये. ही आहे एक जातक कथा. म्हणजे गौतम बुद्धांनी त्यांच्याच एका पूर्वीच्या जन्माबद्दल सांगितलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच ह्या कथेमागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. आता या कथेचा खरा अर्थ समजून घेऊया.
तो जो माकडांचा राजा होता ते म्हणजे स्वतः गौतम बुद्ध होते. तो 80,000 माकडांचा कळप म्हणजे त्यांचे अनुयायी, आणि तो हुशार भाचा सेनाका तो होता महानाम सक्क. आता या कथेचं महत्त्व लक्षात आलं असेल. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण एखाद्या संकटात सापडतो तेव्हा आपण त्या संकटातच अडकून त्यावर उपाय शोधत राहतो का, की मग कधीकधी त्या संकटाच्या बाहेरून पाळणारी एखादी व्यक्ती जसा तो सेनाका आपल्याला बाहेर पडण्याचा खरा मार्ग दाखवू शकते. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.